नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि बरेच दिवस झाले मी रोज म्हणते की व्हिडिओ अपलोड करायचा, आज पहिला दिवस आहे, पण डेली ब्लॉग मी आता टाकायला स्टार्ट करणार आहे। आणि आजची दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे। सकाळी खूप छान असं वातावरण होतं, खूप प्रसन्न वाटलं। आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मी खरंच लवकर उठते, जेणेकरून पटापटाची घरातली कामं आहे ती पटकन आवरून घेते। स्वयंपाक असेल, नाश्ता असेल किंवा भांडी किंवा कपडे। आणि इकडे बघा, मी तुम्हाला दाखवते की मला सगळे म्हणतात की यार तू एकटी आहेस, किंवा असे खूप सारे प्रश्न विचारतात की निवांत तुझी लाईफ चालू असते। तर निवांत असं काही नाही आहे, 2 मुलं आहेत, त्यामुळे निवांत लाईफ असणं हे तर ह्या जन्मात शक्य नाही, कारण ते खूप करामती करतात आणि खोड्या करतात। आणि त्यातूनच मला थोडाफार आनंद पण भेटतो। कधी कधी मी खूप चिडते, कधी रागवते, पण चला असंच आमचं लाईफ चाललेलं आहे असते मुलांचं आणि माझं। आणि दिवसभर आम्ही तिघेच घरी एकत्र असतो, तिघेच असल्यामुळे आम्ही फुल टाईम मस्ती पण करतो, कधी कधी खेळतो पण, कधी एकमेकांना शिकवत पण काही गोष्टी असतो। अशा रीतीने आमचं लाईफ आहे ती डेली चालूच असतंय। हे बघा, हे दोघं बघा, तुम्ही म्हणणार एवढा स्वच्छ तांदूळ आहे आणि असा उन्हात का टाकलाय, तर ह्या दोघांचीच करामत आहे। ह्या दोघांनी आता जरा पाणी येत नाही म्हणून थोडंसं आमच्याकडे अलर्ट आहे, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत पाणी नसते। सो मी नेहमीप्रमाणे पाणी भरून ठेवलं होतं पिंपामध्ये। आणि ह्या दोघांनी बघा, ह्या तांदळाचं पोतं आहे ते खालून भिजवलं होतं म्हणून हे उन्हात टाकलेलं आहे। आणि आतासुद्धा बघा त्यांनी किती विस्कटले बघा, आता भरून ठेवणार होते मी, तरीसुद्धा हे दोघंजण खेळत बसलेले आहेत। आरवी, काय चालू आहे? खेळतोय तांदळासोबत? काय खेळायचं आहे? डोंगर बनवायचं आहे? तांदळात डोंगर? हे बघा, दिवसभर दोघांच्या खोड्या आणि करामती चालू असते त्या दोघांच्या। बास करा, घेते तांदूळ धुरे घे पण आता। त्यात कुठे बाबा आहे बघू? सारखं बाबा इथे? ओके, तुम्ही दोघंजण बाबा आहे का चेक करताय? म्हणजे तांदळामध्ये म्हशी किडा वगैरे काय असते ते त्यांना माहिती आहे, ते चेक करत आहेत, पण हे तांदळामध्ये काही नाही आहे। चला उठा, आता तांदूळ भरून ठेवूया आपण। हां, अरे काय करायला असलं रे? काय करायला? अच्छा, बारिश। ही बारिश चालू आहे? तुम्हाला दोघाला तर मार दिला पाहिजे ना? नको? हे बघा, या दोघांचं काम असं चालू आहे, तांदळासोबत खेळायचं काम चाललेलं आहे यांचं। होय, अच्छा खालनं पाऊस होते। बास आता, बास खेळायचं ना, बास। ह्याची बघा, ह्याची केस एवढी वाढलेत ना, मला जो हेअरकट करायचा आहे ना त्याला केस जास्त लागतात म्हणून केसाची वाढवलेले आहेत। आणि आज ह्याचा हेअरकट करणार आहे आपण, त्याचा कसा लुक इथे बघूया हेअरकटचा। ए बास करा। ओके, व्हिडिओ बंद करते म्हणजे तू बंद करणार होय? बरोबर, ठीक आहे, चालेल चालेल। हे बघा, यांची करामत अशी आहे की तू व्हिडिओ बंद केलात तर मी खेळायचं बंद करणार म्हणतोय तो। सायंकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत बघा, सूर्य पण आता मावळलेला आहे। आणि म्हणलं चला, आणि तांदूळ पण थोडेसे गार झालेत, त्यामुळे पिंपामध्ये भरून ठेवायचं काम चालू केलेलं आहे। जेव्हा उन्हानं तापलेलं आपण तांदूळ किंवा कोणतं पण धान्य असेल तर पटकन पिंपामध्ये किंवा आपण पोत्यामध्ये जर भरतो तेव्हा ते आपल्याला घाम येतो, म्हणजे पाणी सुटतं। मग ते होऊ नये म्हणून मी तांदूळ पूर्णपणे असं थंड होऊन दिलेला आहे आणि आता पूर्ण गार लागतोय, त्यामुळे म्हटलं आता हे पिंपामध्ये भरून ठेवायचं। आता हा वर्षभर स्टोअर होतोय। आणि यामध्ये बघा, तमालपत्र, लवंग टाकून ठेवायचं। दालचिनी तुकडा जरी टाकला तरी चालेल, कारण यानं भाताचा वास पण खूप छान येतो आणि तांदूळ आपला किडत नाही किंवा म्हशीकडे होत नाहीत। आणि हे उन्हाळ्याची प्रोसेस चालू केलेली आहे। पोतं डायरेक्ट फॅक्टरीमधून आलं होतं, तरी पण ह्यामध्ये बघा थोडीशी खाली तळाला घाण होती, धुळा वगैरे काय होतं माहीत नाही, पाकडून म्हणलं स्वच्छ करून घ्यायचं।
तांदूळ पण व्यवस्थित वर्षभरासाठी पूर्ण पॅक करून ठेवलेले आहेत. त्यानंतर बघा आणि घर पण झाडून घेतलं मशीनीनं. घर झाडायला अगदी 5 मिनिटांमध्ये स्वच्छ घर निघतं. त्यानंतर बघा झाडांना पण लागलंच पाणी घालून घेतले. झाडांना पाणी उन्हाळ्यामध्ये सकाळी किंवा पहाटेचं पाणी घालून घ्या, म्हणजे सकाळी 7च्या आत पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून झाडांना शॉक वगैरे बसणार नाही. आणि सकाळचा वेळ भेटत नाही म्हणून म्हटलं चला संध्याकाळीच बाल्कनी स्वच्छ करून घेतलेली आहे. मी साफसफाई करते. किती छान आहेत बघत ना, व्हाईट वाले. आणि खूप सारा पेज आहे, मस्त वाटते खेळायला. काय झालं भैया? साफसफाई सगळं झाल्यानंतर म्हटलं संध्याकाळच्या भाजीला पटकन असं काय झटपट भाजी बनवायची, म्हणून बघा मी दोडक्याची भाजी इथं बनवलेली आहे. दोडका आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे, छान असं तेलामध्ये भाजलेला आहे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट जी आहे ती एक साधारण चमचाभर टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करत आहे. तुम्ही ऑफिसला जाताना किंवा टिफिनला वगैरे तुम्ही ही भाजी बनवू शकता, कारण झटपट ही भाजी होते आणि सोपी आहे, सिंपल आहे, जास्त काही घालायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे मी नेहमीच जेव्हा मला वेळ कमी असतो तेव्हा मी पालेभाज्या किंवा फळभाज्या निवडते, जेणेकरून पटकन होईल अशा. आणि त्यानंतर बघा एक मोठ्या आकाराचं टोमॅटो आहे, ते पण छान असं बारीक चिरलेलं होतं, ते यामध्ये घातलेलं आहे. आणि छान असं टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून भाज्या करपणार नाहीत. आणि त्यामध्ये बघा मसाले बघा नेहमीप्रमाणे मी लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा, धण्याची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा काश्मीर लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे. आणि सगळे जिन्नस आहेत छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर अगदी अर्धा चमचा थोडासा कमी असा गरम मसाला आहे, तो पण यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर बघा अशी कसुरी मेथी आहे ती यामध्ये घातलेली आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे ते यामध्ये घातलेलं आहे. सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही रस्सा भाजी पण बनवू शकता, किंवा थोडं पाण्याचा वापर कमी करून तुम्ही सुकी भाजी पण टिफिनला बनवू शकता. इथे बघा आता पाणी ओतलेलं आहे, इथे साधारण 1 वाटीभर मी पाणी ओतलेलं आहे, जेणेकरून मला रबरबीत अशी भाजी बनवून जाईल. आणि मी कसुरी मेथीचा वापर यासाठी करते की जेव्हा माझं कोथिंबीर नसते तेव्हा मी कसुरी मेथी घालत असते, जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते एक प्रकारची. आणि थोडंसं चवीप्रमाणे नमक पण टाकून घेतलेले. सगळे जिन्नस छान असे मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे भाजी शिजवून घ्यायची आहे.